आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत, तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी। अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मृतदेह। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे। यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक। माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही। कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया। आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे, त्याला बघून महिला घाबरत असल्याचीही माहिती। कल्याणच्या पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट। सरकारकडून योग्य कडक कारवाई होणार असून आरोपीला नक्की फाशी होणार असंही वक्तव्य। पीडित कुटुंबाच्या मनात मोठा आक्रोश, आरोपीला शिक्षा व्हावी, न्याय मिळावा। आमदार सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया। कल्याण केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, ही सामान्यांची अपेक्षा आहे। रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। बीड परभणीच्या घटना गंभीर, कुणी तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचा इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा निशाणा। बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती, कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण। सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा निशाणा।